आज एका अत्यंत गंभीर विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तो विषय म्हणजे गणेशोत्सवाचा वाढलेला बाजारीपणा. अक्षरशः बाजार मांडून ठेवलाय. हे लाईक्स व्ह्यूजच्या पाठीमागे ही जी मजा होती ना सणाची ती घालून टाकली. तुम्ही बघा काही वर्ष आधी असा गणपती जेव्हा निघायचा, गणसंकुल असो किंवा बाकीच्या सगळ्या वर्कशॉप मधून, ते बघून एक अंगावर काटा यायचा, छान वाटायचं. पण काही लाईक्स आणि व्ह्यूज याच्यासाठी पूर्ण बाजार मांडून ठेवलाय. या लोकांनी सगळं काही सणाची म्हणजे जी मजा होती ना ती घालून टाकली. हे पाद्यपूजन, पाठपूजन इथपर्यंत ठीक होतं. मंडप पूजन, ट्रॉली पूजन या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्यात आणि आपलं मंडळ इतरांपेक्षा वेगळं कसं किंवा आम्ही काहीतरी वेगळं करतो हे दाखवण्याच्या नादामध्ये आज बघा तुम्ही बोरिवलीला काय झालं. बोरिवलीच्या एका मंडळाने काय केलं, रस्त्यावर जे आगमनासाठी जे केलं अत्यंत वाईट, म्हणजे अक्षरशः विटंबना म्हणता यावी याला. आणि काही महाभाग म्हणजे त्यांना अक्षरशः शिव्या येतात तोंडामध्ये माझ्या. लाईक्स व्ह्यूज साठी त्या बांबूवर चढून ती मूर्ती दाखवतात. ते आपण असं वर्षभर वाट बघायचो ना गणपतीची की पुढच्या वर्षीची मूर्ती कशी असेल. म्हणजे आजही आम्ही मुंबईच्या राजाची वाट बघतो की मुंबईचा राजा कसा असेल. आणि जेव्हा तो पडदा वर जातो, जी ती अनुभूती असते, जो तो अनुभव असतो, म्हणजे स्वर्गीय म्हणता येईल त्याला. आणि आज या गोष्टी घडतात आहे, ही मुलं करतात आहे, यांना मंडळ थांबवत नाहीत. कोण परवानगी देतं यांना? मुखदर्शन किंवा ते फर्स्ट लुक या नादामध्ये तुम्ही पूर्णच्या पूर्ण मूर्ती दाखवून टाकताय. हे सगळं जर करून थांबणार नसतील, यांना फटकवलं पाहिजे. माझं मत तर यांना फटकवलं पाहिजे. दिसतील तिथे फटकवा आणि हे सगळं बंद करा म्हणावं आता.